गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय, बॅटर्सचं नाव अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. मंगलमूर्ती आलेले प्रतिनिधी, MVCC आपला प्रतिनिधी कृपया पाठवून द्या. थोडं लवकर या, थोडं लवकर या प्लीज. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मात्र नवीन मॅच कडे आपण वळतोय. नवीन गटाला सुरुवात होते. तसं बघायला गेलं तर हा ओव्हर 40चा पुढील गट आहे. त्यामध्ये आपण पहिला सामना बघतोय, मंगलमूर्ती विरोधात MVCC या दोन संघांमधली ही मॅच. अजित आणि सुरेश. MVCC won the toss and elected to bat first. पहिला चेंडू ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलने मात्र मॅचची सुरुवात झाली. अतिरिक्त धावेने मॅचची सुरुवात झाली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाय चषक 2024 सीझन 14 मध्ये. पुन्हा एकदा मात्र ऑप्शनच्या अति बाहेरचा चेंडू अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर जातो. हा चेंडू सुद्धा लगातारचे 2 व्हाईट बॉल गोलंदाज रवीच्या माध्यमातून. थोडीशी दिशाहीन सुरुवात. सलगचे 3 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात रवीच्या सुरुवातीच्याच बॉलवरती. एकही बॉल त्याला मात्र योग्यरित्या हाताळता आलेला नाहीये. तिन्हीच्या तिन्ही चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर गेले. त्यामुळे पंचांनी तिन्ही वेळेला मात्र आपले हात जमिनीला समांतर केले. अगदी टायटॅनिक पोज मध्ये पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो असेल 3 वेळेला. विविध पारितोषिक आहेत या तिन्ही गटांसाठी, त्याकडे आपण लक्ष टाकूया. दरम्यान या वेळेला मात्र लिगल बॉल पाहायला मिळतो. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. टॅप करत असताना मात्र पहिली धाव बॅट मधून येते. या अगोदर एकेरी धावा खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्या, परंतु हॅलो चेक चेक आणि हा त्रिफळाचित बॅटर आउट. सुरेश बाद. पहिला विकेट गमावलाय MVCC ने. खुल्या गटासाठी मात्र 2.5 लाख रुपयाचा प्रथम पुरस्कार आहे. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकासाठी 1.5 लाखाचा पुरस्कार आहे. त्याचबरोबर अंतर 40 गट अर्थात ओव्हर 40चा जो गट आहे, ओव्हर 40च्या गटासाठी आपण जर पाहिलं तर वेगळे पुरस्कार असणार आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 60,000चा प्रथम पुरस्कार आणि आकर्षक असा वाय चषक. द्वितीय क्रमांकासाठी मात्र 40,000 असा रोख रकमेचा पुरस्कार. महिला गटासाठी सुद्धा वेगळे पुरस्कार असणार आहेत. आणखीन एक धक्का. हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो अशा पद्धतीने हॅलो हॅलो चेक हॅलो अशा पद्धतीने आपण पाहिला नुकताच एक आणखीन विकेट गमावलाय तो MVCC टीमने. अप्रतिम फिल्डिंग. हॅलो हॅलो चेक हॅलो
हॅलो चेक. हॅलो, थोडा आवाज कर, थोडा आवाज कर. हॅलो चेक. हॅलो, धन्यवाद. काय फिल्डिंग पाहायला मिळते. वा, काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. पहिले 3 चेंडू वाईड हाताळले. पहिले 3 चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर अतिरिक्त धावा खर्च केला, परंतु त्यानंतर बाकीच्या 6 चेंडूंचा खेळ ज्या वेळेला त्याने योग्यरित्या हाताळला त्यावेळेला फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि त्यामध्ये 2 विकेट्स पटकावले. 4 वाईट बॉल आलेत आणि त्यानंतर मात्र व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर एकच रन बॅटने करायला संधी दिली आहे फलंदाजांना. 5 धावांचं हे षटक, 2 फलंदाज बाद. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती मात्र या स्पर्धेचे प्रक्षेपण तुम्ही पाहताय. कमालीची गोलंदाजी केली रवीने. अगदी फलंदाजांना बांधून ठेवलं, जखडून ठेवलं. फलंदाजांच्या पायामध्ये मात्र साखळदंड ठोकून ठेवले. हात खोलण्याची अजिबात संधी दिलेली नाहीये. 4 वाईट बॉल व्यतिरिक्त 6 चेंडूंमध्ये बॅटने फक्त एकच धाव आली आणि 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालाय. विशाल येतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलात तर एका बाजूला अजित आहे आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजित अर्थात गुंगा या नावाने त्याला ओळखलं जातं. तर बॉलिंग मार्कवरती विशाल दुसरी ओव्हर घेऊन आलाय. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर, ज्यामध्ये पहिले 3 षटक जे आहेत 3 फ्रेश बॉलरचा वापर तुम्हाला करायचा आहे. 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार खुल्या गटासाठी, त्याबरोबरच आकर्षक असा वाय चषक 2024. त्यानंतर अंतिम उपविजेत्या संघाला 1.5 लाख रुपयांचा पुरस्कार. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 40 वर्षावरील या संघासाठी मात्र प्रथमतः 60,000 रुपयांचा पुरस्कार आणि आकर्षक असा वाय चषक 2024 सोबत उपविजेत्या संघाला 40,000 रुपये रोख रक्कम आणि त्याबद्दल ट्रॉफी असणार आहे. ट्रॉफी ही फक्त प्रथम क्रमांकासाठीच असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि महिला गटासाठी मात्र 25,000 रुपये रोख रक्कम, प्रथम पुरस्कार आणि आकर्षक असा चषक सोबत उपविजेत्याला मात्र 15,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी. त्यामुळे ट्रॉफी नसणार आहे, बरोबर. तर असे 3 पुरस्कार 3 वेगवेगळ्या गटांसाठी. धावफलक मात्र कुठेतरी स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद. व्हाईट बॉल आला होता. यावेळेला चांगला फटका बघायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर पोस्ट तिकडे मात्र तोपर्यंत धाव मात्र पूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी सुरुवात जी आहे ती व्हाईट बॉलने केली आहे आणि या वेळेला नो बॉलचा इशारा. धाव घेण्याची संधी नाही आहे यावेळेला. स्वीकारायचा कुठेतरी प्रयत्न करत होते. एका बाजूला इंद्रजित जो स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र अजित कानमंत्र देतोय इंद्रजितला. विशाल पुढे चेंडूसाठी स्टेप आउट झालेत. यावेळेला ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने. फिल्डर 2 त्या ठिकाणी मात्र थ्रो केला, परंतु एकच धाव. ओव्हर 40चा गट आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आणि आज ओव्हर 40चे खेळाडू काही कमी नाहीत. बघा काय एफर्ट्स लावलेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉलही अडवला आणि उलट्या फिरून मात्र यष्ट्यांवरती तुटून पडले. रिव्ह्यू मागितलाय बॅटिंग टीमने. बॅटिंग टीमचा हा जो रिव्ह्यूचा निर्णय कुठेतरी पंचांनी मान्य केलाय. येस, आणि त्या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पडताळणी होते या निर्णयासाठी. अँड येस, ऑनफिल्ड पंचांचा निर्णय योग्य आहे. बॅटर आउट. इंद्रजित बाद. चार बॉल पूर्ण, 2 बॉल शिल्लक, 3 गडी बाद, 9 धावा. अडचणीत सापडलाय, संकटात आहे आता मात्र संघ. आपण जर पाहिलं तर एमबीसीसी
या वेळेला सुंदर फटका अजितच्या बॅट मधून, कडक शॉट, 4 धावा. अशा फटक्यांची गरज आहे एमव्हीसीसीला. अजितच्या खांद्यावरती मात्र मोठी जबाबदारी आहेच, कारण सलामीचे फलंदाज मात्र एका मागोमाग एक बाद झाले. 3 विकेट गमावलेत एमव्हीसीसीने, त्यामुळे अजितवर मोठा भार आहे. या सामन्यात जर त्यांना जिंकायचं असेल तर मात्र अजितला बॅटिंग करावी लागेल. एक चांगला स्कोर उभारून आपल्या संघाला मात्र कुठेतरी एका सुखद अवस्थेत नेऊन पोचवावं लागेल. मिडल ऑफ द बॅट, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. चौकारानंतर मात्र एकेरी धाव. न्यू बॅट आतमध्ये जरी आले असले तरी मात्र नॉन स्ट्राईक वरच असतील, कारण ओव्हर नंबर 2 ची सांगता होते आणि स्ट्राईक असेल ती मात्र पुन्हा एकदा अजितकडे. 2 ओव्हर नंतर मात्र 3 विकेट आणि 14 धावा. लॉस ऑफ 3 इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 ओव्हर नंतर 3 गडी 14. आतापर्यंत एमव्हीसीसीचा हा स्कोर आपण बघतोय. थोडस स्पीडअप ठेवा मॅच मध्ये, जास्त चर्चा करू नका, वेळ वाया घालवू नका. अजून बरेच सामने आपल्याला आजच्या दिवसात खेळायचे आहेत. विशालने 9 धावा केल्या. जवळपास 8 चेंडू त्याने हाताळले, त्यामध्ये एक वाईट बॉल, एक नो बॉल, एक विकेटही मात्र त्यांनी पटकावली मधल्यामध्ये. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला बाद केलं. बॉलर येतोय बॉलिंग मार्कवर, कपिल. स्ट्राईक वरती अजित असतील पुन्हा एकदा. एक चौकार तर आतापर्यंत अजितच्या बॅट मधून आलाय. मोठी जबाबदारी तर आहेच खांद्यावरती. कशा पद्धतीने मात्र हा जबाबदारीचा भार पेलतील, आणि या वेळेला अजितच्या बॅट मधून पुन्हा एकदा जबरदस्त शॉट, 4 धावा, पुन्हा एकदा चौकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र सुखी आलेत बॅटिंगला, परंतु अजित कुठेतरी आपल्या संघाला सुखी करतोय हा चौकार देऊन. 4 धावा आणि संघाची धावसंख्या मात्र 18 वर. जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी लावले गेले एक्स्ट्रा कव्हर मध्ये. या वेळेला मनगटी फटका खेळलाय. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल अजितला. एकेरी धावेनंतर धावसंख्या 19, 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुखी येईल स्ट्राईकवर. कपिल, एक चौकार कपिलच्या ओव्हर मधून. 2 चेंडू 5 धावा. सुरुवात चांगली केली आहे अजितने या ओव्हरची. अशाच बॅटिंगची गरज आहे कुठेतरी आता एमव्हीसीसीला, कारण ज्या पद्धतीनं स्टार्ट दिला होता एका मागोमाग एक विकेट्स. सुखीने मात्र हलक्या हाताने पुश केलं आणि 1 धाव. अडीच ओव्हरचा खेळ म्हणजे अर्धा खेळ जो आहे तो आतापर्यंत पूर्ण झाला. 50% ओव्हर्स पूर्ण झालेले आहेत, 50% बाकी आहेत. आणि या वेळेला सुंदर फटका, पुन्हा एकदा मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना. ऑफ कटर चेंडू होता. 2 खेळाडूंच्या मधून मात्र चांगली जागा शोधली आहे. अगदी आमच्या व्यासपीठाला दिली जाणारी ही सलामी. 4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती मात्र 24 विथ द लॉस ऑफ 3. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण मंगेश नारकर मित्रमंडळाचे हे आयोजन पाहतोय. विशेष सौजन्य आहे या स्पर्धेसाठी मात्र युवा नगरसेवक, युवा सेना सरचिटणीस सन्माननीय श्री अमेय अरुण घोले साहेबांचं. संपूर्ण घोले परिवार, स्वतः अरुण घोले साहेब सुद्धा मागील 2 दिवसापासून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहत आहेत. आणि दरम्यान आणखीन एक चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय, तो अजितच्या बॅट मधून. अजित चांगल्या फॉर्म मध्ये आहे, आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करत होते, परंतु बॉल काही थांबत नाहीये, निघतोय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा त्याच दिशेला, पुन्हा एकदा त्याच प्रयत्नामध्ये अजितच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. व्हॉट अ बॅटिंग. या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर 4 चौकार आले, 2 सिंगल आलेत. अर्थात एकूण 18 धावांचं हे महागड असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 348 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लगवले गेलेत. म्हणजे जवळपास 350 चौकारांचा विक्रम जो आहे तो आज या स्पर्धेमध्ये होणार आहे.
आणि उद्याचा दिवस अजून बाकी आहे आणि या दिवसातलेही अजून काही सामने बाकी आहेत. म्हणजे मला वाटतं जवळपास 370-75 चौकार आजच्याच दिवसात पूर्ण होतील. आणि पूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास कुठेतरी आपल्याला 425 चौकारांचा रेकॉर्ड बनवायचा आहे. परंतु फलंदाजांच्या खेळीवरती हे सर्व काही निर्भर आहे. प्रत्येक चौकारानंतर त्याचा काउंट इथे आम्हाला दाखवला जातोय. 348 बाउंड्रीज आतापर्यंत आणि या मॅच मध्ये 5 चौकार. 32 धावा 3 ओव्हरच्या नंतर. जबरदस्त बॅटिंग अजितची. 10 बॉल 24 वर बॅटिंग करतोय अजित. फक्त 8 धावा बाकीच्या फलंदाजांनी आणि अतिरिक्त धावांपासून आलेले आहेत. बाकीच्या 24 धावा अजितच्या बॅट मधल्या, त्यामध्ये 5 चौकारांचा समावेश. या वेळेला मात्र बॅटशी संपर्क तर आलाय, परंतु कुठेतरी जवळपास बॅटच्या हँडलला लागलेला बॉल दिसून येत होता. बॅट थोडीशी उशीर आली त्यामुळे बॅटच्या हँडलला बॉल लागला, परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही अजितने. सुकी आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजित. आणि आतापर्यंत चषक 2024 सीझन 14च्या 4 दिवसांमध्ये 4 लाख पेक्षा अधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या या सर्व प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या. हा आणखीन एक विक्रम. अगदीच आपण जर पाहिलं तर मैदानावर तर गर्दी होतेच आहे, परंतु प्रेक्षक प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच प्रमाणात ही स्पर्धा पाहतायत. कालच्या दिवसात प्रेक्षक 2.25 लाखांचा आकडा मात्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत होता आणि आजच्या दिवसापर्यंत आतापर्यंत 4 लाख पेक्षा प्रेक्षकांनी ही स्पर्धा आमच्या युट्यूब चॅनलद्वारे लाईव्ह पाहिलेली आहे. हे प्रेम आहे या प्रेक्षकांचं या स्पर्धेवरतीचं. आणि अगदीच आपण जर पाहिलात तर ही स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती करते. दरवर्षी या स्पर्धेची उंची वाढते. दरवर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळते. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. आता मात्र कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि त्याचं संपूर्ण कारण आहे तो अजित. कारण धावसंख्या आता मात्र जर पाहिली तर 3.2 चेंडू नंतर 35 आणि 36, माफ करा, 1 धाव. या अगोदर व्हाईट बॉल आला होता आणि आता मात्र ही 37वी धाव. 37. बॉटम हँडचा वापर करून बॅटने खेळलेला फटका आहे. सरळ खेळाडूच्या गोलंदाजाच्या हातामध्ये चाललाय. नवीन ओव्हर घेऊन मात्र रवी आलाय. त्याचं हे वैयक्तिक दुसरं षटक. 4 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. कट केलाय. या वेळेला पॉइंट क्षेत्राकडे मध्ये मात्र फिल्डर आहेत. या पुढील 2 संघांना मात्र आम्ही टॉस साठी येण्याची विनंती करतोय. यानंतर पुढील सामना असेल स्टार 11 विरुद्ध टर्फ एडिक्ट्स. दोन्ही कॅप्टनने व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचे. स्टार 11 आणि टर्फ एडिक्ट्स. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचे. जसा पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण होईल आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. दरम्यान 4 ओव्हरची समाप्ती. 3 गडी 38 धावा एमव्हीसीसीच्या खात्यामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला एमव्हीसीसीचा संघ आणि संपूर्ण त्याचं कारण आहे तो म्हणजे अजित. 12 चेंडूत 25 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. म्हणजे जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय आणि अजूनही नाबाद आहे. अजूनही खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकवरती या वेळेला नवीन ओव्हरच्या पहिल्या बॉलसाठी तरी मात्र सुकी आपल्याला पाहायला मिळेल. सुकी त्याला मात्र चांगली साथ देतोय. कुठेतरी स्ट्राईक आता मात्र जास्त करून अजितला देण्याची गरज आहे, कारण अजित चांगल्या फॉर्म मध्ये. जास्तीच्या धावा आणि एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर अजितकडे स्ट्राईक जाणं जास्त महत्वाचं आहे. बॉलिंग मार्फत कोण येणार? Can you bowler name please? Bowler name?
सुनील उर्फ शॉटी. पहिल्या दिवसापासून आपण ही चर्चा करतोय की आपल्या क्रिकेट विश्वामध्ये म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळाडूंना बरीच टोपण नाव आहेत. काही वेळेला आपल्या खेळाडूंची खरी नावं कोणालाच माहिती नसतात. असंही घडलेलं आहे बऱ्याचदा. स्टेप आउट होऊन खेळला फटका खेळाडूच्या हातामध्ये जातो. प्रयत्न रनआउटची संधी आणि सुखी बाद. आता या खेळाडूचं नाव या गोलंदाजाचं नाव आम्ही विचारलं. 4 पैकी 3 जणांनी फक्त त्याचं नाव शॉटी सांगितलं. एकालाच खरं नाव माहिती होतं. बाकी सगळ्यांनी शॉटी सांगितलं. त्याचं खरं नाव काय आहे हे फक्त एकालाच माहिती आहे. त्याचं खरं नाव आहे सुनील. कारण नेहमीच आपण या खेळाडूंना त्यांच्या टोपण नावाने ओळखतो आणि त्यामुळे प्रत्येक जण त्यांना त्यांच्या टोपण नावानेच हाक मारतो. त्यामुळे खरं नाव काय ते विसरायला झाले. बॉन्टी, शॉटी, कालू अशी विविध नाव आहेत. आणि सुंदर फटका अजित मॅन इन फॉर्म. आणखीन एक चौकार अजितच्या बॅट मधून. हा दिग्गज खेळाडूंचा खेळ आहे. हा अनुभव बोलतोय. अजितच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळालाय. सुनील उर्फ शॉटीच्या चेंडूवरती. आणखीन एक बॉल. या वेळेला मात्र गती थोडीशी कमी केली होती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव तिकडे अर्जित केली जाते. बॅटिंगसाठी मात्र दुसऱ्या बाजूने किरण आलाय. चुकीच्या जागेवर एक धाव घेतोय. स्ट्राईकवर येतोय. धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये 43. 43 धावा सध्याच्या स्थितीला धावफलकावर. आणि सुनीलच्या नेक्स्ट बॉलसाठी किरण ताकदीने बॅट भिरकावली परंतु तोपर्यंत मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलेत विकेट किपरने. किरण मात्र थोडीशी घाई करतोय. धावा घ्यायच्या आहेत परंतु विकेट टाकायची नाहीये. किरण मात्र धावचित. 5वा धक्का. अँडी बॅटर हानी पटेल. हनीफबाई तसं बघायला गेलं तर कित्येक वर्षापासून या अंडरआर्म आणि ओव्हरआर्म बॉक्स क्रिकेट पासून जर आपण पाहिलं तर जुडले गेलेले आहेत. कारण अंबोली परिसरात आम्ही एक स्पर्धा पाहिली होती ओव्हरआर्म बॉक्स क्रिकेट. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट तर आपण खूप पाहिले परंतु आम्ही ओव्हरआर्म बॉक्स क्रिकेट सुद्धा पाहिले अंबोली परिसरात, अंधेरी परिसरात. आणि तेव्हापासून मात्र हनीफबाईंची आमची ओळख. आणि त्यानंतर बऱ्याचदा पंचांच्या भूमिकेत सुद्धा आम्ही त्यांना ओव्हरआर्म स्पर्धांमधून पाहिलेलं आहे. हनीफ पटेल मॅन फ्रॉम अंधेरी. सिंगल धाव घेत आहेत. स्ट्राईक रोटेट करतायत. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलात तर अजितवर जबाबदारी होती. त्याने मात्र खूप लिलया ती जबाबदारी पेली या मॅच मध्ये. बॅकफुटवर घेऊन या वेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. कारण पॉइंट मध्ये मात्र बघायला गेलं तर रिकाम क्षेत्र आहे तिथे मात्र खेळायचा प्रयत्न होता अजितचा परंतु तो प्रयत्न असफल राहिला. धाव घेता येत नाहीये शेवटच्या चेंडूवर. डॉट बॉलने मात्र होते 5 ओव्हरची समाप्ती. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 44. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 45 धावांचे कडवं आवाहन समोर असेल मंगलमूर्ती संघासाठी. तर दरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत स्टार 11 आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर टर्फ एडिक्ट्स. स्टार 11 आणि टर्फ एडिक्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण त्वरित या ठिकाणी पार पाडतोय. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. एका बाजूला स्टार 11 चे कॅप्टन आहेत. मध्ये सेंटरला तिकडे तिकडे सरका थोडं. असं या ना असं नाही तुम्ही तिकडे जा सेंटर ट्रॉफीच्या इथे. धन्यवाद. चला पहिले सांगायचं बॅट किंवा बॉल. आपल्याला कॉल करायचं आहे बॅट किंवा बॉल. त्यांना ही दाखवा बॉल कोणती आहे बॅट कोणती आहे. कोण कॉल करतंय. टर्फ एडिक्ट कॉल करेल. बॉल मागितलाय आणि बॉल आलाय. निर्णय सांगायचा. बॅटिंग करणार आहेत. तर टर्फ एडिक्ट हा संघ आम्ही बऱ्याच वर्षापासून पाहतोय आणि आज ही स्पर्धा किती
उत्सुकतेची होती आणि आज पहिला सामना खेळताय, काय अनुभव असणार आणि किती वर्ष खेळताय स्पर्धा? मी दुसऱ्यांदा खेळतो आहे. मागच्या वर्षी आम्ही 35 चेस नाही केलं, म्हणून ह्या वर्षी आम्ही बॅटिंग केलं. तर थोडा आम्ही स्कोअर करू आणि डिफेंड करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा, जास्त वेळ घेणार नाहीये. दुसऱ्या बाजूने स्टार 11 आहे. स्टार 11 आपण कितव्यांदा खेळताय वाय चषक? तिसऱ्यांदा खेळतोय आणि गेल्या वर्षी आम्ही फायनलला हारलेलो. याच ग्राउंडवरती गेल्या वर्षी आम्ही हारलेलो. हे तिसऱ्यांदा आहे आमचं. आणि यावेळेला किती उत्सुकता आहे आणि काय रणनीती घेऊन होता या मॅच मध्ये? यावेळी आमची रणनीती थोडीशी वेगळी आहे. गेल्या वर्षीपासनं थोडासा चेंजेस केलेत आम्ही. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नक्कीच तुमची टीम फायनल पर्यंत पोहोचू देशी प्रार्थना आम्ही करतोय. तुम्हालाही त्याच शुभेच्छा असतील. लगेच मॅचची तयारी करायची, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जशी ही मॅच संपेल लगेच मैदानावर उतरायचंय. स्पर्धेचे नियम व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून मॅच चालू झाल्यानंतर हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो चेक चेक. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. मॅचची झाली आहे सुरुवात. तसं बघायला गेलं तर 45 धावांचं आव्हान तितकं सोपं नाहीये, परंतु एक कॅल्क्युलेशन जर तुमच्या डोक्यात असेल, प्रत्येक ओव्हरमध्ये आम्हाला कशाही 9 धावा बनवायच्या. 9 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बनवणं कठीण नाहीये. 9 धावा तुम्ही कशाही करून या प्रत्येक ओव्हरमध्ये बनवू शकता, परंतु गोलंदाजांना तुम्हाला चांगलं ओळखता आलं पाहिजे. बॉलिंग तुम्हाला रीड करता आली पाहिजे. एक्स्ट्रा धावा ज्या ज्या वेळेला मिळत असतील त्या घेता आल्या पाहिजेत आणि ज्या ज्या वेळेला मात्र चौकार मारता येतील चौकारही मारले पाहिजेत. प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 2 चौकार आणि बाकीच्या 4 चेंडूंमध्ये एखाद दुसरी धाव, म्हणजे तुम्ही कमीत कमी 9 ते 10 धावा जरी प्रत्येक ओव्हरमध्ये घ्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं हे 45 धावांचं आव्हानही तितकं कठीण नसणार आहे. परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये 2 चौकार ठोकणं या स्पर्धेमध्ये तितकं सोपं नाहीये. प्रेक्षकांनाही वाटतं की काय किती इझिली चौकार आम्ही मारू शकतो, परंतु मैदानात ज्या वेळेला आपण उतरतो, सत्य परिस्थिती ज्या वेळेला आपल्यावर येते त्यावेळेला आपल्याला कळतं की खऱ्या अर्थाने या मैदानात खेळणं किती कठीण आहे. या वेळेला मात्र उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. सलामीच्या जोडीतून आपण जर पाहिलं तर रवी आणि दर्शन. सुकीकडे मात्र पहिलं षटक सोपवलं गेलंय. कसलेला गोलंदाज अनुभव आहे सर्वांकडेच. आपण जर पाहिलं तर सर्वच खेळाडू 40+ आहेत, अगदी 40 वर्षावरचे. चांगला फटका या वेळेला. टॅपला मात्र खूप महत्व आहे अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये, कारण यावर तुम्ही एक धाव अगदी सहज घेऊ शकता, कारण हा फटका खेळल्यानंतर बॉल बराच वेळ हवेत राहतो, त्यामुळे एक सिंगल तुम्ही आरामात घेऊ शकता असा फटका खेळल्यानंतर. दरम्यान या वेळेला मात्र हा अनइवन बाउन्स आहे ना, त्याला चेंडूला तुम्हाला रीड करता येणं खूप महत्वाचं आहे. कधी टप्पा पडल्यानंतर थोडासा जास्त उसळी घेतो, कधी टप्पा पडल्यानंतर खाली राहतो,
त्यामुळे चेंडू टप्पा पडल्यानंतर उडणार की खाली राहणार हे ओळखणं तुम्हाला महत्वाचं आहे या मॅचमध्ये, कारण लाल मातीची खेळपट्टी आहे, एक अतिशय सुंदर अशी खेळपट्टी आहे, जसं आपण लोकल क्रिकेटच्या भाषेत ज्याला पाटा विकेट म्हणतो. महिलांच्या सामन्यांमध्ये सुद्धा आम्ही काही वेळेला महिलांच्या इंटरव्ह्यू घेतल्या, त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की अशा खेळपट्टीवर खेळणं आम्हाला खूप कमी नशीब येतं आणि आमचं भाग्य आहे की आम्ही ही स्पर्धा खेळतो आणि आम्हाला अशा खेळपट्टीवर खेळायला मिळतंय. टॅप केलाय, पुन्हा एकदा चांगला फटका आणि हा बॉल अडवलाय, ढकललाय, पुश केला आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुंदररित्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट सोबत मात्र या 2 धावा पूर्ण केल्या. सध्याच्या घडीला टर्फ क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं, त्यामुळे लाल मातीच्या खेळपट्टीवर किंवा मैदानी क्रिकेटमध्ये तितका अनुभव नसतो खेळाडूंना. काही खेळाडू टर्फ क्रिकेट जास्त प्रमाणात खेळतात, त्यामुळे मैदानावर खेळण्याचा, लाल मातीवर खेळण्याचा अंदाज त्यांना खूप कमी असतो. आणि या वेळेला क्लीन बोल्ड, बेल सुडवलेत, त्रिफळाचीत होतोय, बॅटर आउट. रवीला माघारी परतावं लागतंय. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय आणि ऑफ स्टंप आणि मिडल ऑफ द स्टंपवरची जी बेल्स आहे तिचा वेध घेतलाय आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते, झेल टिपलाय तो बेल्सचा. त्रिफळाचीत केलंय. सुकीच्या खात्यामध्ये मात्र पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट आपण या स्पर्धेदरम्यान नक्कीच अनुभवलं याही पर्वामध्ये. जे संघ मात्र पहिला सामना जिंकलेले आहेत, दुसऱ्या सामन्यात प्रवेश मिळवलेले आहेत, ते संघ पुढील स्पर्धेमध्ये, पुढील पर्वामध्ये सुद्धा नक्कीच आपला प्रवेश मिळवू शकतील. या वर्षीच मात्र आयोजकांनी ही संधी त्यांना उपलब्ध करून दिली होती. आणि उद्याच्या दिवसात आपण जर पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, त्याची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आम्ही वारंवार पोहोचवणार आहोत. उद्या बरोबर सकाळी 9:30 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल आणि उद्याच्या सत्रात आपण जर पाहिलं तर सामने काहीसे आहेत ते पुढीलप्रमाणे असतील. बरोबर सकाळी 9:30 वाजता पहिला उपउपांत्य फेरीचा म्हणजे पहिला क्वार्टर फायनलचा सामना होईल, तो RM रेनबो विरुद्ध ओमकार मलाड या 2 संघांमध्ये. तदनंतर 10:30 वाजता मगाशी आपण जसं पाहिलं रॉयल फॅम स्पोर्ट्स चेंबूर आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ सकाळच्या सत्रातून जो जिंकलेला आहे. तदनंतर मात्र रविवारी सकाळी उद्या म्हणजे 11:30 वाजता क्वार्टर फायनल नंबर 3 होईल, वामिका स्टार पालघर विरुद्ध बाबू 11 मुकेश रॉयल चेंबूर. दरम्यान एक धावेचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट लागेल का, परंतु बॉल प्रॉपर हातामध्ये येत नाहीये. बॉलर नेम प्लीज. धन्यवाद. आणि चौथा क्वार्टर फायनलचा सामना उद्या दुपारी ठीक 12:30 वाजता जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध अष्टविनायक दादर, अशा पद्धतीचा मात्र हा सामना असणार आहे. तर हे सर्व क्वार्टर फायनलचे पाहण्यासाठी सामने प्रेक्षकही गर्दी करतील, तर प्रेक्षकांना निमंत्रण. आणि या वेळेला खेळाडूला मात्र चकमा दिलाय, बॉल निघून जातोय 2 पायांमधून. क्षेत्ररक्षणात बदल होईल या वेळेला. पॉइंटमध्ये हनीफभाई या अगोदर जो चौकार आलाय त्यामुळे क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केला जातोय. पोझिशन तीच असेल, फक्त क्षेत्ररक्षक बदलतील. 12/1, 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त. 45 धावांचं आव्हान आहे. या वेळेला बॅटची कट आणि त्यानंतर मात्र सिंगल धावेचा प्रयत्न. दर्शन आणि सुनील अर्थात शॉटी नॉन स्ट्रायकिंग जातील. आता मात्र दर्शन येतोय स्ट्राईकवर. धावफलक मात्र प्रत्येक बॉल नंतर बदलते आणि या वेळेला चांगला फटका खेळलाय. बॉल मैदानात आलाय तोपर्यंत धाव घ्यायची आहे. जोपर्यंत बॉल आतमध्ये थांबत नाही तोपर्यंत डिक्लेअर असणार नाही. फक्त बॉल आतमध्ये अडकला तरच डिक्लेअर आहे. बॉल जर जाऊन बाहेर आला तर धावून काढायचे धावा, लक्षात घ्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. चार चेंडू पूर्ण झाले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवर आलेले आहेत. अजून 30 धावा बनवायचे आहेत. लक्ष अजून खूप मोठं आहे. तसं बघायला गेलं तर मंगलमूर्ती संघाला अजून बराच संघर्ष करायचा आहे, बरीच फाईट द्यायची आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर, म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी अजूनही 20 बॉल हातामध्ये आहेत आणि त्यामध्ये 30 धावा बनवायचे आहेत.
म्हणजे 10 धावा वर आहेत असं आपण स्थानिक क्रिकेटच्या भाषेत नेहमी म्हणतो. ड्राईव्ह केला या वेळेला, चांगली फिल्डिंग. प्रत्येक खेळाडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर आपले 100% देण्याचा प्रयत्न करतोय. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द सेकंड ओव्हर. सोडून दिलाय बॉल, आणखी एक अतिरिक्त रन मिळेल मंगलमूर्ती टीमला. धावसंख्या मात्र एक गड पुढे सरकणार आहे. 17 विथ द लॉस ऑफ 1. एक गडी बाद 17 धावा. शेवटचा बॉल पुन्हा हाताळावा लागेल विनयला. आतापर्यंत 5 अतिरिक्त धावा खर्च केलेत या इनिंग मधून आणि या वेळेला हवेत फटका खेळलाय. 1 बाउन्स जातोय मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दर्शनने मात्र या चौकाराचं दर्शन घडवलंय. बऱ्याच वेळानंतर मात्र आलेला हा चौकार. पहिल्या डाबातून मात्र अजितच्या बॅटमधून 6 चौकार आपण पाहिले आणि या वेळेला मात्र दर्शनच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपण जर पाहिलात तर सुनीलने एक चौकार जरूर लगावला परंतु दर्शनच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय आणि अशा पद्धतीने मात्र 2 ओव्हर नंतर धावसंख्या 21 धावांवर जाऊन पोहोचली. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजून 24 धावांची आवश्यकता. चांगलं समीकरण आहे. सामन्याचं समीकरण मात्र पाहण्यासारखं आहे कारण मानलं तर सोपं आहे आणि मानलं तर कठीण आहे. यानंतर मात्र स्टार 11 विरुद्ध टर्फ एडिक्टचा सामना असणार आहे. टर्फ एडिक्टने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती अजित. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी राहिली अजितची बॅटिंगच्या माध्यमातून. आता बॉलिंग मध्ये काय करतो हे पाहणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक वरती सुनील अर्थात शॉट ही आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला दर्शन. दोन्ही खेळाडूंवरती मोठी जबाबदारी आहे कारण 18 बॉल आणि 24चं समीकरण आहे. मॅच जिंकायची असेल तर मात्र कुठेतरी शांत संयमी सोबत आक्रमक खेळ करावा लागेल. चौकारांची ही गरज पडणार आहे हा सामना जिंकायचा असेल तर. एक डीप स्क्वेअर लेग त्याचबरोबर एक काउ कॉर्नर डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ वरती एक फिल्डर. पहिला बॉल या वेळेला मात्र लॉंग ऑफ कडे जाताना शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर. एक शॉर्ट पॉइंट कव्हर पॉइंट वर डीप मध्ये अगदी आमच्या व्यासपीठासमोर एक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा स्टेप आउट होऊन केलेला फटका त्याच दिशेला जाताना दोन्ही बाजूने मात्र एक एक धाव घेतली गेली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 वर. एक स्लोअर वन डिलिव्हरी डीप स्क्वेअर लेग कडे. तिथेही फिल्डर आहे. चोवीस धावा झाल्यात. 21 धावांची अजूनही गरज आहे. +40चा हा खेळ आपण बघतोय. सर्व दिग्गज खेळाडू सर्व अनुभवी खेळाडू दांडगा अनुभव घेऊन आज मैदानामध्ये उतरलेत. एका बाजूला MVCC दुसऱ्या बाजूला मात्र जर पाहिलं तर मंगलमूर्ती. आणि या वेळेला फसवा चेंडू होता परंतु वेळेत माघारी परतलेत अन्यथा विकेट गमावी लागली असती. 3 बॉल नंतर हा चौथा चेंडू मात्र निर्धाव आणि इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी अजितच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन खर्च केली आहे. मागील बॉल जरी डॉट टाकला असला तरी त्याची भर पडली आहे या वाईट बॉल मुळे. आणि यावेळेला धाव घ्यायची का नाही. हो या वेळेला धावेचा प्रयत्न आहे आणि हो ही धाव पूर्ण सुद्धा झाली आहे. चांगली कॉलिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे डबल माइंड झाले अन्यथा ही विकेट येऊ शकली असती. थ्रो मात्र चुकीच्या ठिकाणी केलाय. बॉल हाताला लागला सुद्धा होता. बॉल अडवता आलेला नाहीये. हातामध्ये येत नाहीये त्यामुळे धाव घेण्याची संधी मिळते. दर्शनने मात्र चांगलं कॉलिंग दिलं. सुनीलही त्याला मात्र साथ देतोय. एकेरी धावीने मात्र धावसंख्या 26 वर. शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 3चा. लास्ट बॉल टू गो. आणि यावेळेला पॉवरफुल स्ट्रोक वंडरफुल स्ट्रोक ब्युटिफुल स्ट्रोक अँड सक्सेसफुल स्ट्रोक. वेळेवरती मात्र आलेला हा खणखणीत वाय चषक चौकार सुनील अर्थात शॉटीच्या बॅटमधून. 30 धावा टीमच्या पूर्ण. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता.
चांगला आत्मविश्वास बघायला मिळाला सुनील कडून. टीम संकटात आहे. अब भी टिक करके देता हूं. चौकार मारलाय आणि आपल्या संघाला चांगला आत्मविश्वास मिळवून दिलाय. 30 धावा बनवल्यात. 12 चेंडूत अजून 15 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये चुरस वाढते. पुन्हा एकदा मात्र सामन्यात कमबॅक होतोय मंगलमूर्ती संघाचा. आता मात्र बॉडी लँग्वेज बदलते दर्शनची सुद्धा. आतापर्यंत बॉडी लँग्वेज थोडीशी ढिली पडली होती, परंतु हा चौकार आल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक केल्यानंतर आता बॉडी लँग्वेज थोडीशी बदलली आहे दोन्ही फलंदाजांची. कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. बॉलिंगसाठी मात्र सुकी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन 4थ्या षटकात पहिला बॉल स्ट्राईकवर दर्शन आणि बॉलिंग मार्क वरती सुकी. पहिल्या बॉलवर खेळाडूच्या हातात चालला चेंडू, धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. शॉटी मात्र तिकडून पाठीमागून नॉन स्ट्रायकिंग एंड वरून मात्र नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतोय प्रत्येक बॉल नंतर. लेजंड प्लेयर्स. चांगला फटका, इथे धाव मिळेल. आणि हे महत्वाचं आहे, प्रत्येक बॉलवर धाव घेणं. 12 चेंडू आणि 15चं समीकरण आहे, तर त्यातल्या त्यात मात्र एखादा चौकार अजून आला तर या मॅचचं पूर्णपणे समीकरण बदलू शकतील मंगलमूर्तीचे फलंदाज. परंतु सुकीला ही मॅच जिंकायची आहे. त्यालाही डॉट बॉल हाताळावे लागतील. आणि हा व्हाईट बॉल. 2 चेंडू मध्ये 2 धावा आलेत. पहिला बॉल जरी डॉट आला असला तरी दुसऱ्या बॉलवर रन आली आणि पुन्हा एकदा हा तिसरा चेंडू हाताळत असताना सुकीने चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाही. या वेळेला मात्र ऑब्रेक पाहायला मिळाला. फसवा चेंडू. सुनील मात्र पाहत बसले. बॉल कुठल्या कुठे वळला सुनीलला सुद्धा कळलं नाही. जातोय सरळ विकेट किपरकडे. आणखीन एक डॉट बॉल सुकीच्या ओव्हर मधला. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3.5 ओव्हरची समाप्ती, अर्थात 3.3 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. एखादा मोठा फटका आणि तो इथे येणारा बॉल अडवला जातोय का, काय घडतंय? आणि पंचांचा निर्णय मात्र आता या वेळेला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. दोन्ही बाजूने चांगले प्रयत्न. फटकाही चांगला केलाय आणि क्षेत्ररक्षकाने सुद्धा अडवायचा चांगला प्रयत्न केला आणि या वेळेला पंच मात्र हा चौकार घोषित करतात. ज्या मोठ्या फटक्याची आपण चर्चा करत होतो तो मोठा फटका आता मात्र आलाय सुनील उर्फ शॉटीच्या बॅटमधून. मॅच मध्ये वापसी होतीये. मॅच मध्ये कमबॅक होतोय मंगलमूर्ती संघाचा. 36 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सामना जिंकण्यासाठी आता फक्त 8 बॉल शिल्लक राहिलेत आणि 9 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 12 बॉल 15ची मॅच 8 बॉल 9 वर आली आहे. स्वीप केलाय, धाव घेतायत आणि एकाच धावेवर समाधानी राहत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधला. 4थं षटक. दर्शन शेवटच्या बॉलवर काय करणार, किती धावा घेणार शेवटच्या बॉलवर. सुकीलाही मात्र आता प्रेशराईज केलंय, दडपण आणलंय सुकीवर सुद्धा. राऊंड द विकेट, लास्ट टू गो. टॅप केलाय. शेवटच्या बॉलवर एका धावेचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने 4 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. 40+ सर्वच्या सर्व मॅचेस आतापर्यंत जितक्याही मॅचेस झाल्या सगळ्या मॅचेस मात्र आपण जर पाहिलं तर चुरसदार झालेत, रंगतदार झालेत. अगदी उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळालेत या ओव्हर 40च्या गटाचे. या अगोदरही आपण या मागील गटाची जी मॅच पाहिली होती 1 बॉल आणि 1 रनची गरज होती. तोही सामना मात्र तितकाच रंगतदार झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि या मॅच मध्ये मात्र 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. एकवेळ आपण मेगा स्क्रीनवर पाहू शकाल. वाय चषक 2024 सीझन 14 ओव्हर 40च्या गटातील हा या गटाचा पहिला सामना. यानंतर स्टार 11 आहे आणि त्यांच्या विरुद्ध टर्फेडिक्स. म्हणजे नावाजलेले संघ ओव्हर 40च्या गटातूनही आज खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू, लेजेंडरी प्लेयर्स, दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेले हे संघ आहेत. आज आपल्या अनुभवाचा वापर करावा लागेल.
मगाशी सुद्धा आम्ही म्हटलं की या स्पर्धेमध्ये खेळत असताना मात्र एखाद दुसऱ्या संघाची 1-2 वर्ष जी आहेत ती फक्त फिल्डिंग सजवण्यामध्ये निघून जातात. या मैदानावर कसं क्षेत्ररक्षण सजवायचं हे प्रत्येकाला शक्य नाहीये, हे प्रत्येकाला जमत नाही. ज्यांना अनुभव आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनाच जमतं. आणि हे सर्वच्या सर्व संघ आहेत ते अनुभवी संघ आहेत. कोणी 2 वर्ष खेळलंय, कोणी 3 वर्ष खेळलंय. बॉलिंग कोण करणार या शेवटच्या ओव्हरसाठी निर्णायक ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार ही ओव्हर. हाणामारीचं षटक, 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना राजांच्या हातामध्ये ही शेवटची ओव्हर, निर्णायक ओव्हर, महत्वपूर्ण ओव्हर या मॅचची. स्ट्राइक वरती दर्शन, नॉन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो दुसऱ्या बाजूने सुनील उर्फ शॉटी. चांगली बॅटिंग केली शॉटीने आतापर्यंत, तरी दर्शनही त्याला तितकीच चांगली साथ देतोय. लास्ट 6 balls 2.7 runs टू विन. संध्याकाळच्या सत्रात मात्र प्रेक्षक पुन्हा एकदा मैदानावर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज शनिवारचा दिवस आहे त्यामुळे हळूहळू मात्र ही गर्दी अशीच वाढत जाणार आहे. आणि उद्याचा दिवस या स्पर्धेचा सगळ्यांचा आवडता दिवस, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक कोडं उद्याच्या दिवसात उलगडणार आहे. कोण ठरणार विजेता, कोण पटकावणार वाय चषक 2024 या 14व्या पर्वाचा विजेतेपदाचा मान. पहिला बॉल 1 रन आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? फिल्डर आहे, एकच धाव घेतली जाईल. 5 चेंडू 6 धावा. इंस्टाग्रामवरती जाऊन आपण वायकट्टाच्या ऑफिशियल पेजला लाईक करा, फॉलो करा, जेणेकरून सर्व माहिती आपल्याला त्या पेजवर मिळू शकेल. स्टेपन करण्याचा प्रयत्न आणि चुकीच्या वेळेला, अगदी ज्या वेळेला संघाला गरज होती त्यावेळेला सुनीलची विकेट आली आहे. आतापर्यंत सुनील जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत होते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुनीलने मात्र आपली विकेट टाकली आहे. सुनील नाराज आहे स्वतःवरती, कारण कुठेतरी शेवटच्या बॉल पर्यंत त्यांना मैदानावर थांबण्याची गरज होती. बंटी सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे. बंटीवरती मात्र मोठी जबाबदारी असेल. 4 बॉल शिल्लक आहेत, 6 धावांची आवश्यकता आहे. एखादा चौकार कुठेतरी मात्र मंगलमूर्ती संघाला या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकेल. बंटीमध्ये सुद्धा क्षमता आहे आणि स्वीप करायच्या प्रयत्नामध्ये होते. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. चला, मागील बॉलवर विकेट जरी आली असली तरी मात्र त्या बॉलवर येणारी जी धाव होती ती कुठेतरी भरून निघाली आहे, त्यामुळे समीकरण बदलणार आहे. 4 बॉल आणि 5 रन. बंटी ऑन स्ट्राइक राजनच्या पुढील चेंडूसाठी. फुल टॉस बॉल, परंतु तिकडे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. चांगला फटका खेळला होता, थोडीशी दिशा मात्र चुकीची ठरली. जिथे क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र बॉल गेला. थोडस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले असते तर मला वाटतं चौकार नक्कीच मिळाला असता. 41 धावा झाले, 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. आणि या वेळेला डॉट बॉल. दर्शन काय करणार मात्र आता शेवटच्या 2 चेंडूवरती. 2 चेंडू आणि 4 धावा. एक चौकार तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतो. त्यामुळे एक बॉल कुठेतरी तुम्हाला चांगल्या रीतीने खेळायचा आहे, चांगल्या दिशेला खेळायचा आहे. तर दुसऱ्या बाजूने राजनही प्रयत्न करेल. यावेळेला मात्र मिड विकेटकडे बॉल चाललाय आणि यावेळेला अडवलाय. वा, अडवलाय चेंडू. एकच रन आली आहे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय घडणार आता शेवटच्या बॉलवर? बंटीवरती मात्र मोठा जबाबदारीचा ओझा आहे. सुपर ओव्हर होणार आहे. जर 2 रन आले तर सुपर ओव्हर होणार आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर फ्रेश टॉस होणार.
आणि चौकार आला तर सांगायची गरज नाहीये, मंगलमूर्ती ही मॅच जिंकेल. एक बॉल 3 रन, जर 2 धावा आल्या तर मॅच स्कोर लेवल होणार, मॅच टाय होणार आणि त्यानंतर एक सुपर ओव्हर खेळवली जाणार. काय मॅच रंगली आहे. ओव्हर 40 ची प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत गेली आहे. त्यामुळे कौतुक करावं लागेल या दिग्गज खेळाडूंचं सुद्धा. हा अनुभव आहे. राजन विरुद्ध बंटी, एक बॉल 3 रन, शेवटचा चेंडू. काय घडणार शेवटच्या बॉलवर. दोन्ही बाजूला प्रेशर आहे. आणि या बॉलवर विकेट आली आणि अशा पद्धतीने मात्र MVCC रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. परंतु नो बॉल जरी असला तरी बॉल आली, विकेट आल्यामुळे बॉल काउंट होणार आहे. त्यामुळे हा सामना MVCC ने जिंकलेला आहे असंच म्हणावं लागेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम MVCC अँड व्हेरी हार्ड लक मंगलमूर्ती. चांगली फाईट दिली आहे मंगलमूर्तीने सुद्धा. त्यामुळे दोन्ही संघांचं कौतुक, दोन्ही संघांचं अभिनंदन. लेजेंडरी प्लेयर्स मधून आपण जर पाहिलं तर सगळ्यांनीच खूप चांगला खेळ केला. आज आपला अनुभव या ठिकाणी मैदानावर येऊन दाखवला आणि त्याबद्दल आलेल्या सर्व खेळाडूंचा आम्ही पुन्हा एकदा आभारी असणार आहोत. चला या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण जाहीर करूया. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ज्या वेळेला संघाला धावांची गरज होती त्यावेळेला एकाच खेळाडूने अशी बॅटिंग केली की त्याच्या बॅट मधून मात्र तब्बल 30 धावा आल्या. अशा अजित ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. MVCC कडून अजितला मी बोलू इच्छितो. आणि दुसऱ्या बाजूने आज या मॅच मध्ये